आपल्या शेतामध्ये रोटा आणण्यासाठी एक ट्रॅक्टर आलं आणि त्याने असा काय कारनामा केला जो बघण्यालायक होता। तर राम राम मंडळी, मी तुमचा मित्र प्रद्युम्न पोकळे आणि स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन मिनी ब्लॉग मध्ये। तुम्ही आपल्या कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल की आपला ऊस कशा पद्धतीने पेटला होता आणि कशा पद्धतीने विझवण्यात आला होता। सकाळी सकाळीच मस्त आंघोळ वगैरे केली, म्हणलं चला आता जरा मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेऊन येऊ। मंदिरावर हा लहान मुलगा मस्त खेळतो, याला पण मला माझी लहानपणीचे दिवस आठवले, कारण याच मंदिरावर मी पण लहानपणी असंच खेळायला होतो। आमच्या गावातल्या मारुतीच्या मंदिराचं आणि विठ्ठल रुक्माईच्या मंदिराचं नवीन बांधकाम चालू करण्यात आलेलं आहे। लवकर तुम्हाला काही दिवसांमध्ये नवीन मंदिर या ठिकाणी झालेलं पाहायला मिळते। आपल्या घराशेजारचं रान दिवस झाले रिकामच पडलेलं आहे, पाऊस उघडून बरेच दिवस झाले आणि रान पण पूर्ण वाळलं, म्हणून म्हणला त्याच्यात काहीतरी पीक घ्यावं लागतंय। मग मी लगेच ट्रॅक्टरवाल्याला फोन केला, म्हणलं रोटा जोडून घेऊन ये बरं। आणि हा ट्रॅक्टर ड्रायव्हर म्हणजे आपला मित्रच आहे, असं कोणतंच वाहन नाही जे यांनी चालवलेलं नाही। आता या रानामध्ये कोणतं पीक घ्यावं मला तर काय कळण झालं। आता तुम्ही कमेंट मध्ये सांगा मला, याच्यामध्ये मक्का घेऊ का कडूळ घेऊ, माझ्या म्हशीसाठी कोणत्या प्रकारची वैरण जरा चांगली। मित्राला म्हणलं मला असं रान बनवून दे, याच्यात मला पाळ्यानच कामच नाही पडत। आता हे रान वाड्याला एकदम खेटून, त्याच्यामुळे याच्यात पाणी किती बी दिलं ते लगेच पाजरून वाड्यात जाते, रान लगेच कोरडं होतंय। आता या रानाच्या कडीकडीने आपण लावलेले नारळाचं झाड, रानच नीट नसल्यामुळे त्या नारळाला पण पाणी देत आहे। बरं, हा ड्रायव्हर आपला चांगला मित्र असल्यामुळे त्या रानाच्या प्रत्येक कानाकोपऱ्याला व्यवस्थित रोटा आणून द्याला। बरं बस झालं मग आजच्यासाठी एवढं। बरं, ज्यांनी अजून आपल्या पेजला फॉलो केलं नाही त्यांनी लवकर करून घ्या बरं, कारण तुमच्या एका फॉलो केल्यानं मला व्हिडिओ बनवायला अजून प्रोत्साहन भेटतं। चला मग भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत सगळ्यांना राम राम।